ओम सत नमो जय हरीश गुरु जी को हरीश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को हरीश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेटी गुरु गोरखनाथ बाबा को हरीश अलख निरंजन आदेश। आजच्या या विशेष भागामध्ये आपण आता येणारा जो कार्तिक मास आहे किंवा कार्तिक महिना आहे, मग कार्तिक महिन्याला महत्त्व का आहे, पुराणामध्ये कार्तिक महिन्याचं वर्णन कशा रीतीने आलेलं आहे, इवन कार्तिक महिन्यामध्ये आपण कोणते असे कार्य कर्म करू शकेल की जेणेकरून कोणत्याही पद्धतीचे पाप असेल, मग कळत नकळत झाले असेल, अनावधानाने झाले असेल, कोणत्याही पद्धतीची पापाची भीती तुम्हाला वाटत असेल, इवन बरेचशा वेळा एखाद्या व्यक्तिरेखा मनामध्ये त्याचे विचार येतात की एखादी पूजा करायला बसला किंवा तो जप करायला बसत असेल तर त्याला असं वाटत राहते की माझ्याकडनं खूप मोठं पाप झालेलं, असं कोणतं एखादं पाप असू सुद्धा शकते। तर अशा या पापांमधनं मुक्ती मिळवण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग जो साक्षात भगवान विष्णूंनी सांगितलेला आहे तो आपल्याला या कार्तिक मास म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये करता येणार आहे। आणि या मासाचं महत्त्व काय आहे, याची महिमा काय आहे, याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं स्वतःचं पुण्य वाढवू शकतो, कशा पद्धतीने आध्यात्मिक कार्य करून आपण आपल्या फॅमिली म्हणा किंवा आपल्या संपूर्ण परिवाराचं रक्षण करू शकतो, इवन याच्यातनं आपल्याला कशा रीतीने फायदे होतात, ह्या सर्व गोष्टींचं आजच्या भागामध्ये विश्लेषण किंवा त्याच्यावरती मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। पुराणाच्या कालखंडामध्ये एके ठिकाणी वर्णन असे आपल्याला मिळते की सर्व देवता हे एक वेळेस ब्रह्माजीकडे जातात आणि ब्रह्माजीकडे गेल्याच्यानंतर ब्रह्माजीला सर्वांच्या कल्याणासाठी इवन मानवांच्या कल्याणासाठी 3 प्रश्न विचारतात। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न देवतांकडनं ब्रह्माजीला उपस्थित होतो, तो म्हणजे की सर्वात श्रेष्ठ मास हा कोणता, सर्वात श्रेष्ठ देवता ही कोणती आणि सर्वात श्रेष्ठ धाम हे कोणते, यावरती आम्हाला तुम्ही स्वतः ब्रह्मदेव हे उत्तर द्या, जेणेकरून तुमच्या मुखातनं जे उत्तर आम्ही अवगत करू याचा फायदा हा समस्त सृष्टीवरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिरेखेला होऊ शकेल। मग या अनुषंगाने ब्रह्मदेवताने याचं उत्तर खूप सुंदररित्या पुराणामध्ये आपल्याला दिलेलं आहे। ब्रह्मदेव असे म्हणतात की सर्वात पुण्य किंवा सर्वात पवित्र किंवा सर्वात जास्त फायदा करून देणारा किंवा सर्वश्रेष्ठ मास जर कोणता असेल तर तो आहे कार्तिक मास। सर्वश्रेष्ठ देवता हे कोण आहेत तर आहेत भगवान महाविष्णू आणि सर्वात पुण्यपद असे तीर्थक्षेत्र जर कोणते असेल तर ते आहे बद्रिकाश्रम, म्हणजे ज्याला आपण बद्री केदारसुद्धा म्हणतो। त्यामुळे कार्तिक महिन्याचं महत्त्व, कार्तिक महिन्याची महिमा ही निश्चितपणे पुरातन काळापासून वर्तमान स्थितीतल्या कलियुगापर्यंत ही चालत आलेली आहे। ते पुण्यपावन आहे, पुण्यपद आहे आणि येणाऱ्या कलियुगामध्ये सुद्धा याची महिमा ही अशाच रीतीने वाढत सुद्धा जाणारी आहे। आता कार्तिक मासचं जर महत्त्व किंवा याचा फायदा हा जास्त का आहे हे आधी समजून घ्या, किंवा कार्तिक मासला असं कोणता आशीर्वाद हा भगवान विष्णूचा आहे ना ते आपण आधी समजून घेऊ। पहा, भगवान विष्णूंना सर्वात जास्त प्रिय असलेले हे 2 मास मानले जातात खऱ्या अर्थशास्त्रामध्ये। सर्वप्रथम तर कार्तिक मास हा निश्चितपणे येतो आणि या व्यतिरिक्त सुद्धा अधिक मास हा सुद्धा भगवान विष्णूंना तितकाच प्रिय आहे। कार्तिक मासची महिमा पुराणामध्ये आपल्याला असं सुद्धा मिळते किंवा पाहायला मिळते की भगवान विष्णूचा या मास म्हणजे या महिन्याला एक पद्धतीचा आशीर्वाद आहे। तो आशीर्वाद असा आहे की स्वतः नारायण सांगतात की या कार्तिक मासमध्ये त्यांच्याप्रती केलं जाणारं कोणतंही पुण्य असेल त्या पुण्याचा मी कधीही क्षय हा होऊ देणार नाही किंवा त्या पुण्याचा नाश हा कधीसुद्धा मी होऊ देणार नाही, असं वचन या महिन्याला म्हणजे या कार्तिक मासला साक्षात भगवान महाविष्णूचं आहे। त्यामुळे जेवढे वैष्णव आहेत, शैव आहेत, शाक्तपंथ उपासक आहेत, सर्वच्या सर्व व्यक्तिरेखेंना कार्तिक मास याचं महत्त्व किंवा कार्तिक मासमध्ये केलं जाणारे जे काही पुण्यपद किंवा पावन असलेले जे काही अध्यात्म आहे याचा लगाव हा अनादिकालापासून राहिलेला आहे। म्हणजेच या मास किंवा या कार्तिक मासाची जी महती आहे, जाणकार व्यक्तिरेखा तर हे सर्वजण जाणतातच, जे संत आहेत, गुरु आहेत, महंत आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, यांना याची महिमा तर माहिती आहे, परंतु ती समाजापर्यंत पोचावी याच्यासाठी कार्तिक मासबद्दल माहिती सांगणारे अनेकशे ग्रंथसुद्धा आपल्याला उपलब्ध हे करून ठेवलेले आहेत। त्यामुळे वर्षभरामध्ये जे काही खास महिने येतात, जसे की आपल्याला माहिती आहे की भगवान महादेवांचा किंवा शंकराचा महिना हा पवित्र असलेला श्रावण महिना आहे, त्याच अनुषंगाने भगवान विष्णूचा, भगवान साक्षात महाविष्णूचा पवित्र असलेला जो महिना आहे हा कार्तिक मास आहे। त्यामुळे या कार्तिक मासमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कशा रीतीने आपल्याला आपलं फल किंवा कशा रीतीने आपलं पुण्य हे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, ज्याचा फायदा आपल्याला, आपल्या फॅमिलीला, होऊन गेलेल्या पूर्वजांनासुद्धा भेटतो, आपली तरक्की होते, ह्या सर्व गोष्टी आता आपण समजून घेऊयात। कार्तिक मासबद्दल पुराणामध्ये येत असलेला आणखीन एक उल्लेख म्हणजे या कार्तिक महिन्यामध्ये स्वर्गातले 3300 म्हणजे 3300 देवता हे पृथ्वीवरती याच महिन्यामध्ये वास करतात। आणि हे वास कुठं असतो या देवतांचा, ज्या ठिकाणी विष्णू क्षेत्र आहे, ज्याला पुरुषोत्तम क्षेत्र असं सुद्धा म्हणतात,
तर अशा या पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये या 3300 देवी देवतांचा वास या कार्तिक महिन्यामध्ये पृथ्वीवरती असतो. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये महाविष्णूसाठी म्हणजेच भगवान विष्णूसाठी केलं जाणारं कोणतंही दान असेल, हवन असेल, जप असेल, कोणतीही केली जाणारी पूजा असेल, कोणतंही दाखवलं जाणारं अन्नाचं नैवेद्य असेल, हवनामार्फत स्वाहाकार केला जाणारं कोणताही अन्न असेल, कोणताही नैवेद्य असेल, हे साक्षात रूपाने हे 3300 देवता जे पृथ्वी तलावरती उपस्थित असतात, खास करून या कार्तिक महिन्यासाठी सरळ सरळ हा नैवेद्य त्या देवी देवतांपाशी पोहोचतो किंवा देवी देवता तो नैवेद्य ग्रहण करतात आणि त्या व्यक्तिरेखेला समोर उभारून हे देवी देवता अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतात. त्यामुळे कार्तिक महिन्याला विशेष असं महत्त्व हे मानले गेलेलं आहे. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये जर सर्वात महत्त्व कशाला असेल तर ते दोन गोष्टींना सर्वाधिक महत्त्व या कार्तिक महिन्यामध्ये दिले गेलेलं आहे. तसा उल्लेखसुद्धा आम्हाला ग्रंथामध्ये मिळतो. एक आहे तप आणि दुसरं आहे दान. म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये विष्णू प्रती केलं जाणारं कोणत्याही पद्धतीचं तप असेल. आता तपाचे प्रकार याच्यामध्ये अनेकशा पद्धतीच्या पूजा, साधना, आराधना, नामजप ह्या सर्व गोष्टी या तपामध्ये येतात. तर दानामध्ये कोणत्याही पद्धतीचे केलं जाणारं जे दान असेल, जे भगवान विष्णूंना साक्ष ठेवून केलं जातं, निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेला अक्षय पुण्याची प्राप्ती या कार्तिक महिन्यामध्ये केलं जाणारं जप असेल, तप असेल किंवा दान असेल याच्यामध्ये प्राप्ती मिळवून देतात. त्यामुळे स्वतः भगवान विष्णूसुद्धा म्हणतात की जो व्यक्तिरेखा या कार्तिक मासमध्ये तप करेल किंवा दान करेल असा व्यक्तिरेखा हा पृथ्वी तलावरती शक्तिमान राहील किंवा त्याच्या शक्तीमध्ये मी बढोत्तरी करेल असा वरदान या महिन्याला कार्तिक मासमध्ये विष्णूंनी दिलेलं आहे. आता दान कोणते करावे याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. अनेक पद्धतीचे दान हे खऱ्या अर्थी केले जातात, होत आलेले आहेत आणि प्रत्येक दानाची महती, प्रत्येक दानाचं मिळणारं पुण्यसुद्धा हे वेगवेगळं आहे. आता विचार जर केला तर शास्त्रामध्ये कन्यादान हे श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. कन्यादानाहूनही श्रेष्ठ असलेले दान कोणतं असेल तर ते आहे विद्या दान करणे. विद्या एकमेकाला ही विद्या शिकवणे, ज्ञानामध्ये भर देणे म्हणजे याला विद्यादान असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे कन्यादानापेक्षा 10 पटीने ताकद किंवा 10 पटीने अधिक पुण्य हे विद्यादानामुळे मिळते. विद्यादानाहूनही 100 पटीने अधिक ताकद किंवा अधिक फलश्रुती ही गोदान, ज्याला आपण म्हणू की गाईचं दान करणे. गाईचं दान केल्यामुळे सुद्धा हजारो पटीने पुण्य हे आपल्याला परत मिळते पुण्याच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे गोदान करणे याला सुद्धा शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व निश्चितपणे आहे. आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान जर कोणते मानले गेलेलं आहे, इवन गोदान याहीपेक्षा जास्त जर कोणतं श्रेष्ठ दान असेल तर ते दान आहे अन्नदान. म्हणजे 1000 पटीने अधिक पद्धतीचे पुण्य किंवा अधिक पटीने पुण्य हे अन्नदान आपल्याला या महिन्यामध्ये मिळवून देते. त्यामुळे कार्तिक मासमध्ये तुम्ही जे आता अन्नदान कराल, अन्नदान करण्याला हे विशेष महत्त्व या कार्तिक मासमध्ये निश्चितपणे प्राप्त आहे. शेवटी समजून घ्या, हे दान आहे. दान हे केल्याच्या नंतर निश्चित रूपाने किंवा ज्याला आपण म्हणू प्रकट रूपाने, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे डबल स्पीडने परत आपल्याला ते पुण्याच्या स्वरूपामध्ये नेहमी प्राप्त होत राहते. त्यामुळे दान करणं हा सुद्धा आपल्या सनातन संस्कृतीचा, हिंदू धर्माचा हा अविभाज्य घटक राहिलेला आहे. आणि प्रत्येकाने आयुष्यामध्ये येऊन कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वळणावरती कोणत्याही वस्तूच असेल, जशी तुमची शक्ती असेल त्या अनुषंगाने दान करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. बरेचशा व्यक्तिरेखा कॅपेबल असतात किंवा त्यांची इच्छा असूनही बऱ्याचशा वेळा त्यांना दान धर्म हा करता येत नाही. त्याच्यामध्ये मग दुसरे रिझन कामाची व्यस्तता किंवा कौटुंबिक जबाबदारी, न भेटणारा वेळ, धावपळीचे जीवन, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. मग अशा सर्व व्यक्तींना वर्षामध्ये येणारा जो आता हा कार्तिक महिना किंवा कार्तिक मास आहे, हा महिना एक दिवस होईना अन्नदान असेल किंवा जे दान तुम्हाला करायची इच्छा असेल ते तुम्ही या कार्तिक मासमध्ये करू शकता. दानाच्या प्रकारामध्ये आणखीन एक दान याच्यामध्ये हे सुद्धा मानलं गेलं आहे किंवा श्रेष्ठसुद्धा मानलं गेलं आहे की एखादा ब्राह्मण दाम्पत्य म्हणजे ब्राह्मण देवता दाम्पत्यासहित घरी बोलवणे, त्यांना जेवू घालणे, त्यांना कपडे किंवा ब्राह्मण देवी यांना साडी म्हणजे संपूर्णपणे पोशाखाचा आहेर त्या ब्राह्मण देवी देवतांना करणे, हे सुद्धा पुण्यप्रद मानले गेलेलं आहे या कार्तिक मासमध्ये. काही व्यक्तिरेखा म्हणतील मग परिस्थितीच्या अभावाने किंवा पैसे नसल्यामुळे त्यांना दान करणे किंवा ब्राह्मण देवता घरात बोलवणे, जेवू घालणे, वस्त्र दान करणे, म्हणजे दान नामाची संकल्पना त्यांना कोणत्याही कारणास्तव किंवा ते पैसे नसल्यामुळे किंवा त्यांची असमर्थता असल्यामुळे जर होत नसेल, मग अशा व्यक्तिरेखेने काय करायचं, तर याच्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन भेटत आहे की अशा व्यक्तिरेखेने ज्यांना कोणत्या पद्धतीचं दान हे जमत नसेल तर अशा व्यक्तिरेखेने सर्वांनीच विष्णू देवतेच्या नामाचं नामस्मरण करणे हा सर्वात पावनपद असं कार्य याच्यामध्ये नमूद आहे. विष्णू देवतेचं केलं जाणारं जे नामजप आहे त्याची जे पुण्य आहे किंवा त्या पुण्यापासून भेटणारा जो परतावा आहे, हा निश्चितपणे जो परतावा तुम्हाला दान या स्वरूपाने मिळत आहे तोच परतावा तुम्हाला किंवा त्याची वापसी ही केल्या जाणाऱ्या नामजपाने सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे
वाईट वाटून कोणीही घेऊ नये, की सपोज एखाद्या व्यक्तिरेखेला जर वाटत असेल की त्याची इच्छा आहे परंतु कोणत्याही कारणास्तव त्याला दान करता येत नसेल, कोणतेही नियम बंधन अटी आले असतील, तर अशा लोकांनी दान न करता त्यांनी घरामध्ये नामस्मरण जितकं जास्त होईल त्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न या कार्तिक मासमध्ये अवश्यपणे करावा. विष्णूच्या कोणत्या मंत्राचा जप करावा, तुम्ही गुगल सर्च केला तर निश्चितपणे सर्व विष्णूचे जेवढे मंत्र आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत, ते तुम्हाला भेटू शकतात. खास करून मी तुम्हाला सजेशन एवढंच देईल की कोणतंही बीजयुक्त किंवा ज्या मंत्रामध्ये बीज येत असेल तो मंत्र सहसा जपू नये, कारण शेवटी ते मंत्र आहे आणि मंत्र ज्या ज्या ठिकाणी येतात मंत्रामध्ये गुरुवाक्य किंवा गुरुमुखी मंत्र असणे तितकंच महत्त्वाचं आहे, किंवा शास्त्रामध्ये ते वर्णनसुद्धा आहे की कोणताही जो मंत्र आहे खास करून जे बीज मंत्र असतात त्याला कोणतेही इनडायरेक्टली आपण त्याला जपू शकत नाही, ते गुरुमुखी असावे लागतात. खऱ्या अर्थी तेव्हा त्याचं जे तत्त्व त्याची जी चेतना ही त्यानंतरच जागृत होते. त्यामुळे गुरुवाक्य सदा सत्यम हे प्रार्थनेमध्ये सुद्धा नाथ संप्रदायामध्ये म्हटले जाते. त्यामुळे बीज मंत्र सोडून जेवढे विष्णू देवतेचे मंत्र आहेत ते तुम्ही या कालखंडामध्ये नामस्मरण करू शकता. इव्हन काहीच नाही तुम्हाला मिळालं किंवा काहीच मंत्र जर तुम्हाला सापडला नाही, कन्फ्यूज असाल, तर नारायण 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 जरी तुम्ही म्हणत राहिला तरीसुद्धा त्याच्यामध्ये निश्चितपणे पुण्याची प्रचिती ही तुमच्या पदरी बांधली जाणार आहे. याच महिन्यामध्ये खास करून घरामध्ये शाळीग्राम पूजन करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बऱ्याच व्यक्तिरेखांच्या घरामध्ये शाळीग्राम आहे, काही लोकांच्या घरामध्ये शाळीग्राम नाही, किंवा शाळीग्रामबद्दल अनेक व्यक्तिरेखांना मनामध्ये भीती आहे की शाळीग्रामचं पूजन घरामध्ये करू की नको, त्याचे नियम खूप कठीण आहेत का, कठोर आहेत का. मुळामध्ये समजून घ्या, शाळीग्रामचं पूजन घरामध्ये होणं म्हणजे हे सौभाग्याचं प्रतीक आहे, भाग्याचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये विष्णू देवतेचा शाळीग्राम असतो, शाळीग्रामला विष्णू देवतेचं साक्षात वरदान आहे की शाळीग्राममध्ये साक्षात विष्णू हे सुदर्शन रूपाने किंवा शाळीग्रामच्या मध्यस्थानी हे निवास करतात. त्यामुळे ज्या घरामध्ये शाळीग्रामचं पूजन होतं ते घर हे निश्चितपणे घर न राहता त्याला मंदिराची उपमा देणं योग्य आहे, किंवा मंदिराचं जे पावित्र्य म्हणा किंवा मंदिराची जी चेतना आहे ती त्या घरांमध्ये जागृत होते ज्या घरामध्ये शाळीग्राम असतो. त्यामुळे आत्तापर्यंत जर समजा तुम्ही कोणते शाळीग्रामचं पूजन केलं नसेल तर अवश्यपणे तुम्ही त्याच्यामध्ये नवीन शाळीग्राम आणून तुमच्या घरामध्ये पूजन करू शकता. याच्याचबरोबर तुम्ही जवळ असलेले जे विष्णू क्षेत्र आहे, विष्णू मंदिर आहे, अशा या विष्णू मंदिरामध्ये जाऊन तुम्ही विष्णू मंदिराची सेवा करणं किंवा मंदिर झाडणे, मंदिराची स्वच्छता करणे, मंदिराच्या जवळ असलेली तुळशीची बाग याची देखभाल करणे, त्याला पाणी घालणे, गाईला चारा घालणे, यासुद्धा गोष्टी अक्षय पुण्याची प्राप्ती करून देणाऱ्या ठरतात जेव्हा एखादा व्यक्तिरेखा या चातुर्मासमध्ये या सर्व गोष्टी करायला लागतो, खास करून या कार्तिक मासमध्ये. इवन विष्णू मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर अवश्यपणे 5 मिनिट का होईना किंवा 10 मिनिट का होईना विष्णू देवतेचा जप करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. मी जसं की तुम्हाला म्हटलं की 3300 देवी देवता हे विष्णू क्षेत्रामध्ये पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये खास करून हे आलेले असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी विष्णू देवतेची चेतनामय मूर्ती आहे, जुनी मूर्ती आहे, पाषाणरूपी मूर्ती आहे, अशा ठिकाणच्या क्षेत्रामध्ये विष्णू मंदिराच्या क्षेत्रामध्ये जप करण्याचा प्रयत्न हा अवश्यपणे करा. कारण जो जप आपण घरामध्ये करतो त्याच्यापेक्षा 100 पटीने अधिक पुण्य हे मंदिरामध्ये केलं जाणाऱ्या जपाने आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे या कार्तिक मासमध्ये स्वतःसाठी का होईना एक अर्धा तास वेळ काढून जवळ असलेल्या किंवा तुमच्या विभागामध्ये ज्या ठिकाणी विष्णू देवतेचं खास करून मंदिर आहे अशा विष्णू देवतेच्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडल्याच्या नंतर त्याच मंदिर क्षेत्रामध्ये बसून जप करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. आता यानंतर सर्वात मुख्य भाग जो या कार्तिक मासमध्ये हा सर्वांनी करायचा आहे, तो केलासुद्धा पाहिजे. जर आपल्याला मनुष्याचा जन्म भेटला आहे, मनुष्याचा देह आपल्याला मिळालेला आहे, तर या मनुष्यरूपी देहामध्ये जीवन व्यतीत करत असताना संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा का होईना या कार्तिक मासमध्ये कार्तिक स्नानारंभ किंवा ज्याला आपण म्हणू कार्तिक स्नान करणे याला खूप मोठं महत्त्व आहे. बरं, आता हे स्नान केलं कुठं जातं का घरातच केला पाहिजे, या सर्व गोष्टीवरती आता आपण चर्चा करूयात. सर्वप्रथम तुम्ही कार्तिक स्नान हे कधी सुरुवात होत आहे किंवा कार्तिक महिनाच खऱ्या अर्थी आपण जर पाहिलं तर याचं पुण्य पावन असलेलं जे पर्व आहे हे कधी सुरुवात होत आहे ना, त्यात आधी समजून घेऊयात. कार्तिक व्रत किंवा ज्याला आपण म्हणू जे व्यक्तिरेखा कार्तिक मासमध्ये जे व्रत करणारे असतात, खास करून कोणत्याही पद्धतीचं व्रत जे तुम्ही विष्णूसाठी करणार असाल, एक संकल्प तुम्ही घेणार असाल, या कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही एखादी तुमची कोणती गोष्ट एखादी सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा इप्सित मनोकामनांच्या पूर्तीसाठी, तर कोणत्याही पद्धतीचा घेतला जाणारा जो संकल्प आहे हा संपूर्ण महिन्यासाठी घेतला जातो. आणि हा संकल्प खास करून घेतला कधी जातो ते आता समजून घ्या. संकल्प घेताना हा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जी आता अश्विन महिन्याची शुद्ध पौर्णिमा ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो, या कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक महिन्याची जी पौर्णिमा आहे म्हणजे कार्तिकी पौर्णिमा, हा जो कालखंड आहे हा कार्तिक व्रत करण्याचा कालखंड मानले गेलेला आहे. 2 पॉईंट याच्यामध्ये समजून घ्या. पहिला आहे पौर्णिमा ते पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा हा जो कालखंड आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कार्तिक स्नान किंवा ज्याला आपण म्हणू कार्तिक महिन्यामध्ये केलं जाणारं व्रत हे करू शकता.
सेकंड पॉईंट कुठे येतो, अश्विन महिन्यातली शुक्ल एकादशी म्हणजे शुक्ल पक्षातली एकादशीपासून कार्तिक महिन्यातली येणारी जी एकादशी आहे कार्तिक एकादशी, हा कालखंडसुद्धा पुण्यपद मानला जातो. थोडक्यामध्ये या कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही कार्तिक व्रत किंवा कार्तिक स्नान हे करू शकता. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कार्तिक स्नान याचा शुभारंभ कधी होतो. पहा, कार्तिक स्नान याचा शुभारंभ ज्यावेळेस सूर्यदेवता हे तूळ राशीमध्ये येतात. ज्यावेळेस सूर्यदेवता तूळ या राशीमध्ये येतात, या राशीमध्ये जोपर्यंत सूर्यदेवता राहतात तोपर्यंत तुम्ही कार्तिक स्नान हे करू शकता. म्हणजे जोपर्यंत सूर्यदेवता हे तूळ राशीमध्ये भ्रमण करतील तोपर्यंत तुम्ही ह्या सर्व दिवसांमध्ये कार्तिक स्नान किंवा केलं जाणारं जे स्नान आहे ते कार्तिक स्नानमध्ये मान्य केलं जातं. मग आता सूर्यदेवता कोणत्या तारखेला येत आहे तूळ राशीमध्ये ते आता आपण समजून घेऊया. दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी 7:42 नंतर, म्हणजे येणारी जी 17 तारीख आहे या 17 तारखेला सकाळी 7:42 नंतर सूर्यदेवता हे तूळ राशीमध्ये प्रवेश करतील आणि खऱ्या अर्थी इथूनच कार्तिक स्नानाची सुरुवात होणार आहे. जेवढे पुण्यपावन क्षेत्र आहेत, पुरुषोत्तम क्षेत्र आहेत, विष्णू क्षेत्र आहेत, जेवढी नदी आहेत, संगम आहेत, विहीर आहे, जलाशय आहेत, मंदिराच्या आसपासचा परिसरामध्ये असणारे तलाव आहेत, बावडी आहे, ह्या सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्रामध्ये असणारे जेवढे पुण्यपावन असलेले जे तीर्थ आहेत त्या ठिकाणी केलं जाणारं जे स्नान राहतं त्याला कार्तिक स्नान म्हणतात. आणि हे कार्तिक स्नान जे आता तुम्ही डेट समजून घेतली या कालखंडामध्ये आवश्यकपणे करू शकता. त्यामुळे 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर सकाळी 7:42 नंतर कार्तिक स्नानाला सुरुवात होईल आणि हे कार्तिक स्नान हे 17 ऑक्टोबरपासून सुरुवात झाल्याच्या नंतर 15 नोव्हेंबरपर्यंत 7:30 वाजेपर्यंत राहणार आहे. म्हणजे 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत केलं जाणारं जे स्नान आहे ते निश्चितपणे कार्तिक स्नानामध्ये मोडणारे आहे. या कार्तिक स्नानाची महिमा, या कार्तिक स्नानाचं वर्णन याच्या बाबतीमध्ये यमदेवतेचा सुद्धा आशीर्वाद या कार्तिक स्नानाला आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसा, शास्त्रामध्ये याचं वर्णनसुद्धा आहे. या कार्तिक महिन्यामध्ये केलं जाणारं जे कार्तिक स्नान आहे, खास करून जे पुरुषोत्तम क्षेत्र आहेत जिथे विष्णू मंदिर आहेत, जुनी बावडी आहे, तलाव आहे, नदी आहे किंवा 2 नद्यांचा संगम आहे, 3 नद्यांचा संगम आहे किंवा ज्या खऱ्या अर्थी पुरातन नद्या आहेत, अशा क्षेत्रामध्ये जो व्यक्तिरेखा स्नान करेल आणि विष्णू देवतेचं दर्शन घेईल या कार्तिक मासमध्ये, तर विष्णू देवतेचं स्नान करून घेतलेल्या दर्शनाला सुद्धा यमदेवता आशीर्वाद देतात. आणि स्वतः यमदेवांचा उद्गार आहे की असा व्यक्तिरेखा कधीही यमयातना भोगणार नाही. म्हणजे कितीही पापी व्यक्तिरेखा असेल परंतु त्यांनी जर कार्तिक महिना हा पालन केला असेल, व्रत केलं असेल आणि या कार्तिक महिन्यामध्ये त्याने कार्तिक स्नान करून पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये विष्णू देवतेचं दर्शन घेतलं असेल तर असा व्यक्तिरेखा हा यमदेवतेंच्या यमयातनेपासून दूर राहील असा आशीर्वाद यमदेवतेंचा सुद्धा या कार्तिक मासला आहे. त्यामुळे लहानापासून थोरापर्यंत सर्वच्या सर्व मंडळींनी, सर्व व्यक्तिरेखांनी या कार्तिक मासमध्ये जे पुरुषोत्तम क्षेत्र आहेत, जिथे विष्णू क्षेत्र आहेत, अशा ठिकाणी अवश्यपणे स्नान करून विष्णू दर्शन करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. एखादा व्यक्तिरेखा विष्णू क्षेत्राकडे जायला जरी निघाला, आपल्याला वर्णन शास्त्रामध्ये हे सुद्धा सापडते की समजा एखाद्या घरातल्या व्यक्तिरेखेने असं ठरवलं की मी या कार्तिक मासमध्ये अमुक असलेल्या विष्णू क्षेत्रासाठी मी परिक्रमा करेल किंवा थोडक्यामध्ये त्याच्या दर्शनाला जाईल, त्या ठिकाणी असलेलं जे सरोवर आहे किंवा त्या ठिकाणी असलेलं जे तीर्थक्षेत्र आहे तिथे मी कार्तिक स्नान करून विष्णूचं दर्शन केलं असं ठरवलं आणि तो व्यक्तिरेखा जर घरातनं त्याने प्रस्थान केले, तिथे जाण्यासाठी जरी निघाला, तर शास्त्र असे सुद्धा म्हणते त्याला त्या वाटेमध्ये म्हणजे जेवढे पाऊल तो त्या मंदिरापर्यंत जाऊस्तर टाकेल त्या प्रत्येक पावलावरती त्याला अश्वमेध यज्ञ केलेलं पुण्यफल भेटेल, असा वरदान विष्णूने साक्षात या कार्तिक मासाला दिला आहे. म्हणजे याच्यावरून आपण विचार करण्याची गोष्ट आहे की कार्तिक मास हा का पवित्र मानला गेला, याचं पुण्य, याची गणना हे करणं म्हणजे हे देवतांनाही शक्य नाही आहे, आपण तर मनुष्य आहोत. कार्तिक मासमध्ये मग आता आपण केलं का नाही पाहिजे त्याच्यावरती आता मार्गदर्शन पाहूयात. कार्तिक मासमध्ये जेवढं आपण दान, तप याचं पुण्य, ज्या अर्थी मिळवत आहोत, तर त्या अनुषंगाने या कार्तिक मासमध्ये काही नियम आहेत त्याचं सुद्धा पालन करणं, फॉलो करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. हे नियम काही तुम्ही नाहीत बनवलेले, ते आपल्याला शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये याचं वर्णन पाहायला मिळतं. शास्त्राप्रमाणे कार्तिक मासमध्ये परग्रह अन्न वर्ज्य हे आपल्याला अवश्यपणे केलं पाहिजे. कोणाच्याही घरामध्ये अन्नाचं सेवन न करणे, फक्त स्वतःच्याच घरामध्ये अन्नाचं सेवन करणे, खास करून या कार्तिक मासच्या कालखंडामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्याला म्हणून परग्रह अन्न वर्ज्य करणे हे करायचा प्रयत्न या कार्तिक मासमध्ये अवश्यपणे करा. त्याचबरोबर गाजर, अनेक बिया असलेले फळं, त्याच्यानंतर वांगी, कांदा, लसूण, मसुरीची डाळ हे सर्व पदार्थ या कार्तिक मासमध्ये वर्ज्य मानले गेलेले आहेत. त्यामुळे या पदार्थांचं सेवनसुद्धा आपल्याला खास करून या कार्तिक मासमध्ये करायचं नाही आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या कोणत्याही
मृत व्यक्तीच्या घरी जाऊन जेवण करणं हे सुद्धा या कार्तिक मासमध्ये आपल्याला करायचं नाही. हे एवढे जरी तुम्ही नियम फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्हाला जय किंवा लाभ हा याची प्रचिती किंवा याची प्राप्ती या कार्तिक मासमध्ये विष्णूप्रती तुम्ही ज्यावेळेस एखादं पुण्यकर्म कराल तेव्हा येणारीच आहे. त्यामुळे कार्तिक मासबद्दल खूप काही अशी माहिती आहे जी सांगण्यासारखी आहे. त्यातली ज्याला म्हणेल की मी सारांश काढून किंवा त्याला फिल्टर करून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि यकीन म्हणा या माहितीच्या आधारे जे व्यक्तिरेखा कार्तिक महिन्यामध्ये त्यांचं आचरण बदलतील, ते विष्णू देवतेप्रती काही करण्यासाठी सज्ज होतील, त्याचा अक्षय पुण्य प्राप्ती त्या व्यक्तिरेखेला त्याच्या सर्व कुटुंबाला हे निश्चितपणे होईल. आम्ही फक्त निमित्त आहोत, परंतु करता करविता भगवंत आहे, करून घेणारे साक्षात विष्णू भगवान आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनीच फुल नाही फुलाची पाकळी, पण या कार्तिक महिन्यामध्ये जे उपाय तुम्हाला जमेल, जे उपाय तुम्हाला योग्य वाटत असेल, जे आत्ता माझ्या मुखातनं तुम्ही अवगत केलेले आहेत ते करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. ज्या व्यक्तिरेखेंनी गुरु शिष्य हे केलेले आहेत अशा शिष्यांनी त्यांच्या गुरूंची सेवा करणे कार्तिक महिन्यामध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रयत्न करा यामधील कोणतीही एखादी गोष्ट या कार्तिक मासमध्ये फॉलो करण्याची. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेचसे व्यक्तिरेखा चॅनलवरती नवीन येत आहेत, चॅनल पाहतात, परंतु सबस्क्राईब करायला आपण विसरतात. त्यामुळे अवश्यपणे जशी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली अशी ही इतरांपर्यंत सुद्धा पोहोचत जाईल. त्यासाठी तुम्ही ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा हे थोडक्यामध्ये आपण जे धर्मकार्य करत आहोत त्याचं पुण्य तुमच्या पदरी बांधण्यासाठी चॅनलला अवश्यपणे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला खास करून विसरू नका. येणाऱ्या भागामध्ये किंवा याचा सेकंड एपिसोड बनवण्याचा प्रयत्न मी स्वतः करत आहे. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर अवश्यपणे कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही उल्लेख करा की तुम्हाला आजचा भाग आवडलेला आहे, जेणेकरून सेकंड पार्ट याच्यावरती मी वर्कआउट करायचा अवश्यपणे प्रयत्न करेल. भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना सतनम आदेश, गुरुजी का आदेश, शालक निरंजन आदेश.